स्वागत आहे तुमचं माझ्या धावपळीच्या दिवसांमध्ये. श्रावण सोमवार होता, पण खूप धावपळीचा गेला. पटकन तयार होऊन निघालो होतो, तर ट्रॉफिकमध्ये सापडलो होतो. हा ट्रक एवढा मोठा मध्ये आला होता, त्यामुळे खूप ट्रॉफिक होती. ट्रॉफिक क्लिअर झाली, त्याच्यानंतर मग ह्यांनी मला बस स्टॉपवरती सोडलं. त्याच्यानंतर बस घेऊन जिथे काम होतं तिथे गेली. थोडंसं काम होतं ते झालं. त्याच्यानंतर मग मस्तपैकी बनाना शेक एन्जॉय केला, कारण उपवास होता. घरी आली आणि इतकं धावत पळत सगळं झालं ना, की कधी दुपार निघून गेली काही कळलंच नाही, खरं सांगते. त्याच्यानंतर ह्याच्याबरोबर खेळली. संध्याकाळचं जे काही जेवण होतं ते मी रेकॉर्डच केलं नाही, कारण मी विसरूनच गेली. खूप दमली होती धावपळीतून. डिशम पण डिशम डिशम पण काय करणार, डिशम लास्ट डिशम मिनिटमध्ये मला आठवलं शाळेमध्ये साप घेऊन पाठवायचंय. मग काय आर्ट अँड ग्राफ शोधलं आणि 1 तास घालवून हे काम केलं आणि मग झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ते दिलं. छान छान फोटो काढले, सुंदर अशी पूजा झाली आणि देवाला बघून मन किती प्रसन्न होतं, नाही का? गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. काल सोमवार होता आणि माझा श्रावण सोमवारचा उपवास होता. पण कालचा दिवस एवढा दगदगीत गेला की बापरे कायच म्हणायचं. त्यामुळे काही शूट पण करता आलं नाही. आणि आज नागपंचमी आहे. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. लग्नाच्या आधी 1 वर्ष मला इतकं छान मिळालं होतं की नागपंचमीच्या दिवशी जाऊन जंगलामध्ये जाऊन नागपूजा करायची होती आणि खूप छान वाटलं ते. सगळ्या बायकांबरोबर गेलो होतो आम्ही, मस्तपैकी नाग पूजला आणि नागवेळ काय असते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती त्यावेळेला मला समजली. कारण भरपूर वर्ष शहरामध्ये राहिल्यामुळे, मुंबईमध्ये राहिल्यामुळे नागपंचमी असं म्हणजे गावच्या ठिकाणी जाऊन खरं खऱ्या नागाच्या वारुळाला पूजणं खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि मला अजूनही खूप छान वाटतं ते. पण शहरा ठिकाणी तेवढी मजा येत नाही. आणि मातीचे नाग पूजणं किंवा मग काही काही लोक असतात जे नागपंचमीच्या दिवशी सगळ्या घरोघरी जातात नाग घेऊन किंवा मग साप घेऊन आणि मग त्यांना आपण दूध पाजतो. ते काय एवढं चांगलं नसतं, दूध पियत नाहीत. जसं आपण म्हणतो आपल्याला लहानपणापासून असं समजलेलं आहे की हां साप दूध पितो, तर सगळे साप दूध पियत नाहीत आणि मुळात साप दूध पियतच नाहीत. ओके, त्यामुळे त्यांना दूध पाजणं हे चुकीचं आहे. हां, नाग वगैरे पियत असतील कदाचित दूध, पण सापामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती असतात आणि आपण नागपंचमीच्या दिवशी सगळ्या सापांना पुजतो आणि सगळ्या सापांना दूध पाजत सुटतो वेड्या पिसासारखं. तर प्लीज असं करू नका तुम्ही, जर तुम्ही असं करत असाल तर. दुपारच्या स्वयंपाकामध्ये ज्वारीची भाकरी, मला करायची होती मिसळ, पण हे बोलले मिसळसाठी पाव आणणार नाही, भाकरी बरोबर खावं लागेल. त्यामुळे मग मटकीची भाजी केली, भात केला, डाळ होती आणि सकाळ सकाळी शिरा केला होता बाबूच्या टिफिनसाठी. तो सुद्धा होता. म्हटलं काय खाईल ते खाईल. भाकरी तर भाकरी, शिरा तर शिरा. त्याच्यानंतर 3 भाकऱ्या होत्या. पटापट करून जायचं होतं. घरामध्येच 12 वाजले होते. हा घड्याळ 15 मिनिटं पुढे. गेल्याच्यानंतर काहीच बघायला भेटलं